नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण 4 ते 5 वर्ष मुलीचं नऊवारीवरचा ब्लाऊज पाहणार आहे। नऊवारीची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्याच्यावरचाच आपण ब्लाऊज शिवणार आहे। त्या साडीमधून राहिलेल्या फॅब्रिक हे आपल्याला एवढंसं असं राहिलेलं आहे। हे 2 चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत मी राहिलेल्या याच्यातून, आणि हा असा स्लीव्हसाठी कापड राहिलेले आहे। आपण याच्यामध्ये स्लीव्स बसवणार आहे आणि याला काट जॉईन करून घेणार आहे राहिलेले। सर्वप्रथम आपण ब्लाऊजची अस्तरवरती कटिंग पाहूया। त्यासाठी अस्तरला हे आपण 4 पदर फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने ही साइड आहे ती ओपन बाजू आहे आणि ही साइड बंद बाजू आहे। आता आपण सर्वप्रथम लाइन ड्रॉ करून स्ट्रेट करून घेऊया वरच्या साइडने, आणि हा पार्ट कट करून घेऊया। आता आपण पहिलं सर्वप्रथम उंचीचं माप टाकूया। उंची आपण 10 इंच ठेवणार आहे तयार उंची, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे आणि 11 वरती मार्क करायची आहे आणि लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता हा पार्ट आपण कट करून घेऊया। आता इथे आपण शोल्डरचं माप टाकणार आहे। शोल्डर आपण 4.5 इंच वरती टाकणार आहे। तुम्ही 5 इंच पण टाकू शकता, मी 4.5 वरती टाकलेले आहे। आणि इथे आपण 5 इंच टाकणार आहे मुंड्यासाठी, आणि लाइन ड्रॉ करून घेऊया। आता 1 इंच बाहेरच्या साइडला करायचं आहे आणि इथून क्रॉस लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता इथे मुंड्यासाठी, आतल्या मुंड्यासाठी अर्धा इंच आणि बाहेरच्या मुंड्यासाठी पाऊण इंच ठेवायचा आहे। जर लहान मुलीचा असेल तर तुम्ही दोन्ही मुंड्या एकेच ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार। मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। गळ्यासाठी आपण 1.25 इंच ठेवतो, तेवढे पण 1.25 इंच ठेवायचे आहेत। पुढचा गळा आपला 4.5 इंचाचा आहे, 4.5 वरती आपण मार्किंग करायची आहे, किंवा 4 वरती पण करू शकता। मी 4 इंचावरती करते। तुम्हाला पाहिजे तो शेप देऊ शकता, गोल आकार, चौकोनी, पंचकोनी। मी पंचकोनी आकार देत आहे। आता आपण इथे छातीचं माप टाकणार आहे। पूर्ण छाती आपली 22 आहे, तर 22चा आपण चौथा पार्ट करायचा आहे। त्यासाठी 22 पर्यंत असा टेप घेऊन जायचा आहे आणि 22ला फोल्ड करायचा आहे। अजून एकदा फोल्ड करायचा आहे, म्हणजे आपला चौथा पार्ट येतो। 11 इंच आलेला आहे आणि मग 5.5 इंच आलेला आहे। 5.5 इंच आपला चौथा पार्ट आहे, मग 5.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि पुढे 2 इंचाचा आपण शिलाई मार्जिन ठेवायची आहे, आणि तीच लाईन आपण खाली स्ट्रेट मध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे। आता हे आपण कटिंग करून घेऊया। आता यातला एक पार्ट आपण बाजूला करून ठेवूया, म्हणजे बॅक पार्ट आपला बाजूला करून आपण फ्रंटची कटिंग करून घेऊया।
आता आपण फ्रंटचा पार्ट बाजूला करून बॅकच्या गळ्याची मार्किंग करून घेऊया. हा गळा आपण 1.25 इंचाचा ठेवलेला आहे. 1.25 वरती मार्किंग करून घेऊया. आणि मागचा गळा आपण 7 इंचचा ठेवणार आहे. 7 इंचावरती मार्क करून घेऊया. मागचा गळा तुम्हाला पाहिजे तो ठेवू शकता, गोलाकार, मटकाकार. आपण हा मटका ठेवणार आहे. आता हे आपण कट करून घेऊया. आता ही कटिंग झालेली आहे. आता इथून आपण हुक पट्टी आहे आणि लूप पट्टी करणार आहे, त्यामुळे इथून आपण कट करून घेऊया. आता हे आपला हा जो फ्रंटचा आहे तो मुंडा आपला कट करायचा राहिला होता, तो आपण कट करून घेऊया. आता हे मेन फॅब्रिक वरती आपण कट करून घेऊया. एक्स्ट्राचं कापड आपण सोडलेलं आहे. नंतर ना आपण ते एक्स्ट्राचं कापड हे कट करणार आहे ब्लाउज शिवताना. आता हे बघा, हे जे कापड आहे आपलं क्रॉस मधलं, याला आपण या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. हे डबल फोल्ड केलेलं आहे या पद्धतीने. आणि हे आता असं फोल्ड करायचं आहे. आणि इथून उंचीचं माप बघायचं आहे. उंची किती आहे? आपल्याला तयार उंची ही 5 इंच पाहिजे आहे. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 6 इंच आली पाहिजे. इथून हे मार्क करून 6 इंच आपली येते. तर इथून आपण हा पोर्शनला स्ट्रेट करून घेऊया या पद्धतीने. आता आपला हे या प्रकारे कट करून झालेला आहे. हा आपला इथे अर्धा पार्ट आहे तो आपण तसाच ठेवलेला आहे, कारण तो कट होणार आहे स्लीव्स मध्ये. आता आपण वरच्या साईडने 3 इंच वरती मार्क करून घेणार आहे आणि खालच्या साईडने 1 इंच वरती मार्क करणार आहे आणि लाईन ड्रॉ करून घेऊया दोन्ही साईडने. आपला पूर्ण दंडघेर 7 इंच आहे, तर मग आपण 3.5 इंचचं माप इथे खाली टाकणार आहे आणि 2 इंचचं शिलाई मार्जिन घेणार आहे. आणि इथून आता जेवढं अंतर येते 5.5 इंच एवढंच अंतर आपण वरती टाकणार आहे आणि 5.5चा हाफ करणार आहे. आणि इथून लाईन आपण वरती ड्रॉ करून घेणार आहे. आता इथून आपण 1 इंच खाली येणार आहे आणि आपण शेप देऊन घ्यायचा आहे स्लीवचा. हे बघा, या पद्धतीने आपली स्लीवचा शेप येत आहे. खालच्या साईडने आपण याला या पद्धतीने ठेवणार आहे. आता हे आपण कट करून घेऊया. आता ही संपूर्ण स्लीव्ज मी ओपन केलेली आहे आणि आपण 1/2 इंच खालच्या साईडने जायचं आहे आणि आतल्या मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे. लहान मुलींसाठी आहे, नाही दिला तरी चालेल, पण मी शेप देऊन घेत आहे आणि हा आपण कट करून घेऊया. आणि इथे आपण खालच्या साईडने ही बॉर्डर अशी अटॅच करणार आहे या पद्धतीने. अशा प्रकारे आपली स्लीव्ज दिसत आहे. या प्रकारे आपला
संपूर्ण कटिंग झालेला आहे. आता स्टिचिंगचा पार्ट आपण पाहूया. साइडने गळ्याच्या साइडने सर्वप्रथम शिलाई मारणार आहे आणि नंतर ना बॉटम साइडने शिलाई मारून घेणार आहे. आता आपण शिलाई मारून झालेले एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेऊया. शिलाईला टच नाही झाला पाहिजे या पद्धतीने आपण काळजी घेऊन तो पार्ट कट करून घेणार आहे. आता आपण नॉच देऊन घ्यायचे आहेत. या प्रकारे ह्या पद्धतीने शिलाईला टच नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत आणि आपण याला या पद्धतीने टर्न करून घेणार आहेत. या पद्धतीने आणि वरच्या साइडने आपण टॉप स्टिच मारून घेणार आहे. टॉप स्टिच मारून तुम्हाला फायनल लुक दाखवते. आता ही आपली टॉप स्टिच लावून रेडी झालेली आहे. आता याच्यावरती आपण ही लेस लावून घेऊया. तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता अथवा नाही लावली तरी चालेल. मी ही लावून घेते. लेस अटॅच करून झालेले इथे आपण 5 इंचाची टक्स मारून घेणार आहे. त्यासाठी आपण शोल्डर पट्टीच्या साहाय्याने याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथून 5 इंच किंवा 4.5 इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे उंचीला. आणि इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साइडला. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट पण त्याच पद्धतीने रेडी करून घेऊया. आता हा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. लेस लावून झालेले आहे. हुक लुकची पट्टी आपण रेडी करून घेतलेली आहे. आता आपण शोल्डर पट्टी जॉईन करून घेऊया. आता आपल्या शोल्डरला पण जॉईन करून झालेले आहे. आता आपण स्लीव्ज जॉईन करून घेणार आहे. नेहमीप्रमाणे आपण ब्लाउजला जशी स्लीव्ज जॉईन करतो त्याप्रमाणे आपण स्लीव्ज जॉईन करून तुम्हाला फायनल लुक दाखवते. आता हा अशा प्रकारे आपला संपूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे. पाठीमागच्या साईडला आपण हुक लुक पट्टी केलेली आहे आणि मटका गळा ठेवलेला आहे आणि स्लीव्हची डिझाईन आपण शॉर्ट ठेवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.